या 54 गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही रडू देणार नाही. 1. आयुष्याच्या पिचवर थोडे लक्ष देऊन खेळा, कारण सगळ्यात जवळ उभे असलेले लोकच स्टंपिंग करतात. 2. तुम्ही यशस्वी आणि एका उंचीवर असल्याची कधीही घमेंट करू नका, कारण ढगांना पाणी सुद्धा जमिनीवरूनच घ्यावं लागतं. 3. त्यांना आपलं समजून काय फायदा, ज्यांना तुमची कदरच नाही. 4. जोपर्यंत एक मुलगा बाप बनत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या वडिलांनी घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा वाटतो. 5. गरजेचं नाही की चांगलं बोलणारा माणूस चांगलाच असेल, पण चांगली नियत आणि चांगले विचार असणारा माणूस नेहमीच चांगलाच असतो. 6. कोण म्हणतं मैत्री बर्बाद करते, जर मैत्री निभावणारा मिळाला तर पूर्ण जग नाव घेतं. 7. नेहमी अशाच व्यक्तीला पसंत करा जो तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणेल, नाहीतर प्रभावित तर मदारी सुद्धा करतात. 8. नेहमी प्रमाणापेक्षा जास्त अशाच नात्यांची कदर करा ज्यांनी तुम्हाला वेळेवर साथ दिली होती. 9. एका वेळेनंतर प्रत्येक माणूस परका होतो. आयुष्यभर प्रत्येकाला आपलं समजणं भ्रम आहे. 10. गोरा होण्याची क्रीम लावून आजपर्यंत कोणीही गोरं झालं नाही, ही गोष्ट प्रत्येकाला माहीत आहे. तरी पण आपण खोट्या आशेमध्ये ही क्रीम लावतो आणि काही खोटं बोलणाऱ्या लोकांना श्रीमंत बनवतो. 11. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पाय घसरला तरी चालेल, पण तुमचे शब्द कधीही घसरू देऊ नका. 12. आयुष्यातील खरे साथी आपले शरीर आणि आपली आत्मा आहे. जर हे आपल्या जवळ नसतील तर कोणीही आपल्या बरोबर नाही. 13. नेहमी लोकांच्या मनामध्ये राहायला शिका, कारण घमेंडीमध्ये तर सगळेच राहतात आणि कोणाला काही सांगायचं असेल तर त्याच्यासमोर सांगा, पाठीमागे तर सगळेच सांगतात. 14. जगामध्ये सगळ्यात ताकदवान व्यक्ती तोच आहे जो लोकांकडून धोका खाल्ल्यानंतर सुद्धा लोकांची मदत करणं सोडत नाही. 15. पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते. 16. नेहमी वरातीत नवरा मुलगा मागे आणि लोक पुढे असतात, आणि अंत्ययात्रेमध्ये मृत्यू पावलेला माणूस पुढे आणि लोक मागे असतात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा सुखी असाल तेव्हा सगळी लोक तुमच्या पुढे चालतात, आणि तुमच्यावर दुःख येते त्यावेळी सगळे लोक तुमच्या मागे चालतात. 17. इच्छा असते प्रत्येकाबरोबर आनंदाने जगण्याची, नाहीतर सगळ्यांनाच हे माहीत असते की वरती एकट्याला जायचं आहे. 18. संशय घेतल्यामुळे सुद्धा काही नाती संपतात. प्रत्येक वेळी चूक गैरसमजांची नसते. 19. नात्यांमध्ये फक्त स्वार्थ असेल तर ते कधीही आनंद देत नाही, आणि नाते भावनेचे असेल तर ते कधीही साथ सोडत नाही. 20. कोणताही माणूस स्वतःला असंच बदलत नाही. आयुष्यामध्ये काही अशा घटना घडतात ज्यामुळे त्या माणसाला बदलणे भाग पडते. 21. भाग्य बदलतं जर तुमचे हेतू मजबूत असतील, नाहीतर आयुष्य संपून जातं, नशिबाला दोष देते. 22. तुमचे विचारच तुम्हाला मोठं बनवतात. जर तुम्हाला गुलाब बनायचं असेल तर काट्यांबरोबर राहून ताळमेळ ठेवण्याची कला तुम्हाला आली पाहिजे. 23. कोणाबद्दलही कोणतेही मत बनवण्यापूर्वी त्याच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा, कारण दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा अफवा असतात. 24. महत्त्व प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सूर्यासमोर दिव्याचं नाही, पण अंधारात दिव्याचं महत्त्व खूप असतं. 25. कधी कधी कोणाच्याही गोड बोलण्याचा असा अर्थ नसतो की तुम्ही त्याच्यासाठी खास आहे. कधी कधी कबुतरांना दाणे फक्त खाण्यासाठी नाही तर पकडण्यासाठी टाकले जातात. 26. एका वेळेनंतर प्रत्येक जण परका होतो. 27. माणसाच्या बोलण्यामध्ये सुद्धा खूप ताकद असते. कडू बोलणाऱ्यांचे मत सुद्धा विकले जात नाही, आणि गोड बोलणाऱ्यांची मिरची सुद्धा विकली जाते. 28. नेहमी लक्षात ठेवा, तुमची वेळ खराब असेल तर खूप मेहनत करा, आणि तुमची वेळ चांगली असेल तर लोकांना मदत करा. 29. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र सुद्धा शत्रू बनतो, आणि कधी कधी शत्रू सुद्धा मित्र बनतो, कारण कधी कधी स्वार्थ मोठा बलवान असतो. 30. सगळं तुमच्यासाठी सोपं होईल जर तुम्ही कामामध्ये बिझी राहिलात तर.
आणि सगळंच तुमच्यासाठी अवघड असेल जर तुम्ही आळशी राहिलात तर. 31. आयुष्यामध्ये काही चुका घडल्या तर कधीही घाबरू नका, कारण दूध नासल्यानंतर तेच लोक घाबरतात ज्यांना पनीर बनवता येत नाही. 32. एक गोष्ट लक्षात ठेवा, छोटे विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. 33. आयुष्यभर प्रत्येकजण आपला आहे असं समजणं एक भ्रम आहे. 34. डोळे बंद होण्यापूर्वी जर ज्ञानाने डोळे उघडले तर आयुष्य सुधारतं. 35. काही गोष्टी हसून टाळल्या पाहिजेत, कारण प्रत्येकाबरोबरच आपण वादविवाद घालू शकत नाही. 36. वेळ जेव्हा निर्णय घेते त्यावेळी साक्षीदारांची गरज नसते. 37. आयुष्यामध्ये या 5 भीती तुमच्यामध्ये कधीही नसल्या पाहिजेत. 1. आलोचनाची भीती. 2. कोणालाही गमावण्याची भीती. 3. मृत्यूची भीती. 4. म्हातारा होण्याची भीती. 5. गरिबीची भीती. 38. जीवनामध्ये इज्जत तर प्रत्येकाला पाहिजे, पण ती परत करायला लोक विसरतात. 39. प्रेमाचे झाड लावण्यापूर्वी माती पारखून घ्या, कारण प्रत्येक मातीच्या स्वभावात निष्ठा नसते. 40. खरं तर खोट्याला पाय नसतात, पण सगळ्यात जोरात खोटच पळतं. 41. आजच्या जमान्यामध्ये खरी इज्जत फक्त गरजेला असते, गरज संपली की इज्जत सुद्धा संपते. 42. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाचे आहात तोपर्यंतच लोक तुम्हाला महत्त्व देतील, कारण दिवा लावल्यानंतर काडेपेटीची काडी फेकून दिली जाते. 43. या गोष्टीला महत्त्व नाही की तुम्ही यशस्वी आहे की अयशस्वी, महत्त्व तर या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढे तुम्ही यशस्वी आहे का. 44. तुम्ही सफल झाले तर लोक तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी सांगतात, आणि थोडे जरी असफल झाले तरी तुमच्यामधील चुका शोधत बसतात. 45. जर ऐकायला शिकले तर सहन करणे शिकताल, आणि सहन करायला शिकले तर जगणं शिकताल. 46. जीवनातील खरे साथी आपले शरीर आणि आपली आत्मा आहे. हे आपल्या बरोबर नसतील तर कोणीही आपल्या जवळ नसेल. 47. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या सिक्रेट गोष्टी कधीही कोणाबरोबरही शेअर करू नका, हा स्वभाव तुम्हाला बर्बाद करेल. 48. ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर मौन राहणेच चांगले. 49. आयुष्यामध्ये संपून जाईल असे काहीही नसते, प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असते. 50. नेहमी लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि गरजेपेक्षा जास्त आराम माणसाला अधू बनवतो. 51. तुमची नियत आणि विचार नेहमी चांगले असले पाहिजेत, कारण बोलू तर प्रत्येक माणूस चांगला शकतो. 52. गरजेचे नाही की प्रत्येक नातं भांडण आणि वादविवादाने संपून जाईल, काही नाते दुसऱ्यांच्या आनंदासाठी सुद्धा संपवावे लागतात. 53. नेहमी बेइज्जतीचे उत्तर इतक्या इज्जतीत द्या की समोरच्याला लाज वाटली पाहिजे. 54. ही वाईट वेळ सुद्धा खूप कमालीची असते. जे लोक आधी तुम्हाला तुम्ही म्हणत असतात ते वाईट वेळ आल्यानंतर तू म्हणायला लागतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.